महाराष्ट्र में विधानसभा चुनाव को लेकर गर्मी दिखाई दे रही है। सभी पार्टी अपनी तैयारी में जुट चुके हैं, जहां अपने दावों और वादों के साथ जनता को आकर्षित करते नजर आ रहे हैं। इसी बीच उप मुख्यमंत्री के शहर और उनके विधानसभा क्षेत्र दक्षिण पश्चिम नागपुर से महाराष्ट्र नवनिर्माण सेवा के युवा नेतृत्व करने वाले लोगों की समस्या के लिए तन मन धन से न दिन न रात देखने वाले कर्मठ समाजसेवी तुषार गिरहे का नाम सामने आ रहा है, जो महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री के खिलाफ चुनाव लड़ते नजर आ सकते हैं। आपको बता दें कि नागपुर का दक्षिण पश्चिम क्षेत्र यह बीजेपी का गढ़ रहा है, लेकिन महाराष्ट्र में लोकसभा में बीजेपी के हार के चलते दक्षिण पश्चिम की सीट खतरे में नजर आ रही है और उसका कारण है महाराष्ट्र नवनिर्माण सेना के नागपुर शहर उपाध्यक्ष तुषार गिरहे, जिनके कार्यों का बखान लोगों द्वारा जोरों शोरों से चल रहा है। स्थानिक लोकांना स्थानिक आमदार असणे आवश्यक आहे। उपमुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब हे पूर्ण महाराष्ट्र सांभाळत असते। लोकांना भेटता येत नाही साहेबांना, त्यांचे जे प्रश्न असते ते लोकांसमोर मांडता येत नाही। लोक जनता त्रस्त झालेली आहे की आमचा आमदार कुठे आहे। आमचा आमदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब रत्नागिरीत आहे, कधी मुंबईला आहे। तर लोकांची इच्छा आहे की स्थानिक लोकांना स्थानिक आमदार स्थानिक ठिकाणी पाहिजे, त्यांचे प्रश्न सोडवण्याकरता पाहिजे। हे सगळी जनतेची एक मागणी आहे की आम्हाला स्थानिक आमदार पाहिजे। जनतेने आम्हाला एक चान्स द्यायला पाहिजे। महाराष्ट्र तुम्ही साहेबांच्या हातात द्या। साहेब महाराष्ट्राला सुतासारखं सरळ करून दाखवते। हे आता परिवर्तन घडणार आहे। येणाऱ्या काळात 2024 विधानसभेमध्ये तुम्ही पाहाल काय परिवर्तन घडतात। याच्या अगोदर 2012ला आमचे आमदार आले होते, आता हे कोणी पळून नेले हे तुम्हालाच माहित आहे। त्याच्यामुळे पळून नेण्याची भूमिका ही फार मोठी असते। आम्ही नेहमी लोकांसाठी मदत करत असतो। तिथे पळून गेल्यावरती सुद्धा स्थानिक आमदार जे कुठे आहे मनसेचे, ते आमचे मनसेचे लोकांचे कामं करतात। मी 2021ला मनसे पक्षाला मी जॉईन केलं। त्यावेळेस राजसाहेबांचे विचार, राजसाहेबांचे महाराष्ट्रापुरती जे विचार, मराठी माणसांपुरते जे विचार आहे, त्यांची विचार करण्याची क्षमता आहे की महाराष्ट्र आपलं सगळ्यात वरती गेलं पाहिजे। आपला मराठी माणूस हा याला रोजगार भेटला पाहिजे। या सगळ्या गोष्टी साहेबांच्या पाहून मी प्रभावित झालो, म्हणून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षामध्ये प्रवेश घेतला आणि तेव्हापासून मी काम फक्त लोकांकरता करत आहे, लोकांचे प्रश्न सोडवण्याचे कामं करत आहे। मी कुठे विचार केला नव्हता की मी आता आमदारकी करता उभा राहणार आहे किंवा मला आमदारकीची सीट भेटेल। मी आता सुद्धा नेहमी माझे जे कार्यक्रम चालू असते तिथे मी नेहमी माझे कामं करत असतो। लोकांसाठी मी नेहमी धावत असतो। कामावरती जनता ठरवतात कोण काम करते, कोण घरी बसतात। जसं पाण्याचा प्रश्न मी तुम्हाला सांगतो, OCW जो पाण्याचा जो रेट आहे तो 8 रुपये 90 पैसे युनिट दर आहे सर, ठीक आहे। नागपूर प्रादेशिक परिवहन जे योजना आहे 10 गावे पाणी पुरवठा योजने अंतर्गत हाकेच्या अंतर्गत आपली बिलतोडी भेसा बिलतोडी आहे, महाराष्ट्राला पाणी पुरवठा करतात। त्याचा रेट आहे युनिट दर 20 रुपये 90 पैसे। कुठेतरी लुटपाट चालू आहे। तुम्ही नागपूर महानगरपालिकेचा युनिट दर तुम्ही 8 रुपये 90 पैसे OCW आणि प्रादेशिक परिवहन जे आहे नागपूर आपलं महाराष्ट्र प्रादेशिकचं 10 गावे पाणी पुरवठा योजना जे पूर्ण महाराष्ट्रात आहे याचं 20 रुपये 90 पैसे। या युनिट दरात बेसा बेलतोडी जे ग्रामीण क्षेत्रामध्ये जे पाणी चाललेलं आहे लोकांना हे माहितच नाही का 20 रुपये 90 पैसे युनिट दराने येते। त्याच्यावरती मधात बेसा बेलतोडी भागातनं माझ्या काही भगिनी आल्या, त्यांनी कंप्लेंट केलं। ज्या काही लोकांच्या कंप्लेंट आल्या 1,40,000 रुपये पाण्याचे बिल सुद्धा आले। त्यांचे बिल आम्ही कमी करून दिलं आणि येत्या काळामध्ये पाणीचं जे युनिट दर आहे हे मी गुलाबराव पाटील जे पाणी पुरवठा मंत्री आहे यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे, राजसाहेबांना निवेदन दिलेलं आहे का पाण्याच्या याच्यावरती पाण्याचा प्रश्न हा खूप मोठा आहे। जनतेची लुबाडणूक होत आहे, याच्याकरता मी लढा देत आहे। तसंच PWDचे कामं, रोजगाराचा प्रश्न, इलेक्ट्रिकची युनिट दर जे वाढत चाललेले आहे, जे लोकांच्या खिशातून हे लोक पैसे काढत आहे। निवडणुकीच्या तोंडावरती फक्त लॉलीपॉप देण्याचे कामं चालू आहे। इथे महिला वर्ग जे आहे आमच्या बहिणी या जातात, फॉर्म भरतात, ऑनलाईन फॉर्म भरतात, मग पुन्हा फॉर्म भरतात, 20 दिवसांनंतर पुन्हा त्यांना बोलवतात तुम्ही तिसरा फॉर्म भरा। हे काय चाललेलं आहे?
जेव्हा हा पैसा कोणाचा आहे, करदात्यांचा प्रश्न आहे, पैसा आहे ना, हा पैसा कोणाचा आहे? इकडे डिपार्टमेंटमध्ये तर खाली झालेला आहे, लोकांना पैसे तिजोऱ्या सरकारच्या खाली झालेल्या आहे. पैसा तुम्ही कोणाचा देताय? जनतेचाच पैसा आमच्याच बहिणींना देत आहे. माझाच पैसा, तुमचाच पैसा हा आमच्याच बहिणीला द्यायचा. राजसाहेबांची विचारश्रेणी आणि प्रणाली, राजसाहेब जो मला आदेश देईल, मी साहेबांच्या आदेशाच्या बाहेर नाही आहे. जनतेचा प्रश्न राहतो, जनतेचे प्रश्न जे आहे हे सोडवावं लागते. लोकांना जे कुठे अडथळे येते त्यांचे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे मी. समजा मी साहेबांनी मला तिकीट दिली नाही तरी मी जनतेसाठी जे काम करत आहे ते मी करणार आहे. त्यांना समजावणार आहे की तुम्ही तुमचे जे कामं आहे ते कुठे थांबणार नाही आहे. या भूमिकेवरती मी ठाम राहणार आहे.